जे महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरीही संभाजीनगर लोकसभेची जागा लढणारच असा पवित्रा मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी घेतलाय। संदीपान भुमरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे विनोद पाटील नाराज आहेत। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। महायुतीतील 2 आमदार आणि 1 राज्यसभा सदस्याचा माझ्या उमेदवारीला विरोध होता असंही पाटलांनी म्हटलेलं आहे। मात्र विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे संदीपान भुमरेंसमोरच्या अडचणी वाढल्यात। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो। परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे। तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली। मी कालही या भूमिकेवर ठाम होतो। मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे।